आम्ही फ्रेंड्स पुण्यावरून कोकण ट्रिपसाठी निघालो होतो. आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता. तर आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो. सगळ्यांना छोटी मुलं होती म्हणून आम्ही होमस्टे घेतला होता. तर आम्ही होमस्टे याकरिता घेतला कारण मुलांना आपल्याला दूध म्हणा किंवा जेवायचं म्हणा ते बनवून द्यावंच लागू शकतं आणि होमस्टेमध्ये आपल्याला ते घरच्यासारखं बनवून देता येतं. तर आम्ही होमस्टे घेतला होता. रूम खूप छान मिळाल्या होत्या आम्हाला तिथल्या. आम्ही गेलो, फ्रेश झालो आणि त्याच्याच बाजूला एक व्हाईट हाऊस म्हणून पण होमस्टे होता. तिथे आम्ही जेवायसाठी गेलो. तो पण खूप छान होता, पण तिथे आम्हाला रूम मिळाला नाही म्हणून आम्ही त्याच्या बाजूला घेतल्या होत्या. इथलं जेवण खूप छान आहे. तिथला पण ॲड्रेस तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की मला मेसेज करा. बीचवर गेलो. रात्री आम्हाला ओलं व्हायचं नव्हतं म्हणून आम्ही फोटोज काढले, मस्त एन्जॉय केला. बाईक राईड घेतली. अद्विक थोडासा घाबरत होता, पण तरी तो बाबा होता म्हणून बसला आणि त्यांनी ते पण एन्जॉय केलं. नंतर आम्हाला बीचवरून परत आल्यानंतर जेवायसाठी व्हाईट हाऊसलाच जायचं होतं. तर हे लोक बाहेर जाऊन यांनी मासे विकत आणले होते आणि बनवायसाठी त्यांना दिले, तर ते तसंसुद्धा करून देतात. खूप छान टेस्टी जेवण आहे त्यांच्या इथलं आणि जेवणाचा टेबल त्यांनी आम्हाला मधोमध नारळाच्या झाडाच्या मध्ये लावून दिला होता. तर तुम्ही पण जात असाल तर तिथे जाऊन एकदा नक्की तिथल्या जेवणाची टेस्ट घ्या. सकाळी उठलो, मुलांबरोबर छान सकाळ झाली आणि नंतर आम्ही बीचवर गेलो. आम्हाला त्या दिवशी ओलं व्हायचं होतं. तर अद्विक ओलं व्हायला खूप घाबरत होता कारण त्याचा फर्स्ट टाईम होता. तो थोडासा भीत होता पाण्याला. मग आम्ही छान कॅमल राईड केली, मस्तपैकी फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि नंतर रूमवर येऊन रेडी झालो आणि तिथे सुवर्ण टेम्पल म्हणून आहे गणपतीचं, तिथे आम्ही बघायसाठी गेलो. तिथलं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आरवी बीचला निघालो. तर वाटेतच आम्हाला नाश्त्यासाठी बीचला लागूनच खूप छान एक मस्त असं बनवलेलं होतं. तिथे आम्ही छान मस्त नाश्ता केला आणि तिथून आम्ही पुढे श्रीवर्धन बीच पण एन्जॉय केला. तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली हे नक्की मेसेज करून सांगा.